रूपबाहतालोचनी सुखा झाले हो साधन सुखा झाले हो साधन सुखा झाले हो साधन रूपबाहतालोचनी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पाहतालोचनी सुख झाले हो साधन तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले हो साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुरोताचे जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे बहुत सुरोताचे जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा कृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बापर फुमा देवी बर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रे सर्व सुखाचे आगर बापर फुमा देवी बर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे तुहा विठ्ठल बरवा
नाम साराचे हे सार शरणांगत यमकिंकर शरणांगत यमकिंकर शरणांगत यमकिंकर नाम साराचे सार शरणागत यमकिंकर शरणागत यमकिंकर शरणागत यमकिंकर नाम साराचे हे सार शरणांगत यमकिंकर शरणांगत यमकिंकर शरणांगत यमकिंकर नाम साराचे सार शरणागत यमकिंकर शरणागत यमकिंकर शरणागत यमकिंकर हे उत्तमा 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 वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्र मोळे नामे तरला वाला कोडे नामे तरला वाला कोडे नामे तरला वाला उत्तमा वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम तुका म्हणे वर्ण काय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे तुका म्हणे वर्ण काय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय तुका म्हणे वर्ण काय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय हे उत्तमा पहिली चालू संगीत अलंकार भजन सम्राट अविनाशजी महाराज जाधव आणि त्यांना साथ करतील संगीत अलंकार भजन सम्राट समाधानजी महाराज. हेलो हेलो
नाम साराचे सार नाम साराचे सार पुरुषोत्तम वाचे वाचे बोला वाचे बोला
विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल सद्गुरु श्री जोग महाराज की जय, काळे महाराज की जय, महादेव उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमौळी नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाला कुळी उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम तुका मने वर्णुकाय तुका मने वर्णुकाय तारक विठोबाचे पाय उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम महायोग पिटेत डे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय दातुं निंद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केले तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता शरण शरण एकनाथा पायी माता ठेवियला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतामुरिष्टम वाताजमतम अनुरुद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये हे दुख भंजन मारुती नंदन हे दुख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती प्रस्तुत वाक्य प्रसंग संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग रामनाम धारकी कामक्रोध विधारकी जडमूढ तारकी सत्य सत्य पारखी अखिल विश्वाच्या हृदय पटलावरती व्याप्त असणारे गत भगवंत नामी रत भगवंत नामी पंढरी पथगामी असणारे
इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणारे अभंग सहित ज्यांनी आम्हाला प्रस्तुत करून दिले. नवनवे संप्रदायामध्ये जगत असताना बाप अशा ज्यांच्याकडे आम्ही आशेने अगदी पाहतो असे असणारे स्थित प्रज्ञ साधू संत श्रेष्ठ तुकोबारायांचा असणारा नामपर प्रकरणातील नामातून महाराज उत्तम बोलासा उपदेश करणारा आजचा अभंग विठ्ठल. जवळजवळ आपला 1 तास कधीचा संपलेला आहे. करेक्ट 9:15 आपल्याला महाराज प्रसादे सर्व दुःखानाम ह्यानुरूप येते 9:15 पर्यंत आपल्याला कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचा आहे. आम्ही महाराज पंचपदी फार धावती घेत आपल्याला सुरुवात महाराज का तर फार महाराज गणेश दादांवरती प्रेम करणारे आप्त जनसखेश्वरी मित्र परिवार तर उपस्थित आहेत. पण आज सेवेसाठी आवर्जून उपस्थित असणारी भागातील सगळी भजन भीष्म माणसं इथं उपस्थित आहेत. ऐका, आजचा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. अभंगाच्या 4ही चरणातून तुकोबाराय महाराज एक उपदेश फार महत्वाचा देऊन जातात. नामपर अभंग आहे, पण अभंगाचं जर क्रियापद आज कोणतं म्हणायला गेलं तर उत्तम वाचे बोला. बोला हा शब्द महाराजांचं क्रियापद आहे. काय बोला, कसं बोला आणि पुरुषोत्तम नामाविषयी चिंतन करायला बोलायला शिकवणार आजचा अभंग आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय महाराज दुरुक्ती करतात, ते नामाचं महत्व सांगून जातात. नाम साराचे ही सार. ऐका, सुरुवातीला तुकोबाराय तुलना नावाचा घटक वापरतात. आता नामाची तुलना कोणाबर करतात तर सार पाहायला गेलं तर आयुष्यामध्ये अंतिम गंतव्य जर आपलं परमार्थातलं कोणतं असेल तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. पण महाराज भगवंताचं नाम भगवंतापेक्षाही महाराज लाखपट मोठं आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. तुकोबाराय सांगून जातात, ज्या भगवंताच्या प्राप्ती करता तुम्ही इतके धावपळ करत आहात, अरे त्या भगवंताचं नाम त्याच्यापेक्षाही लाखपट मोठं आहे. कुमुदनिकाय जाणे परिमळ भ्रमर सकळ भोगत असे तैसे तुझे नाही तुझे नाम ठावे आम्हीच ते प्रेम सुख जाणे. अरे देवा, तुझ्या नावाचा गोडवा तुला नाही, आम्हाला विचार. दोन्ही माय बाय ग्वाही होते. ऐका, आईला महाराज आणि मुलाचं जे प्रेम असतं ते वडिलांना महाराज त्याला काही संबंध नसतो. वडिलांना काय नाही, आईचं मुलाचं काय प्रेम आहे महाराज. वडिलांचा दरारा, वडिलांचा प्रेमाचा पाझर वडिलांना माहित नसतो, त्यांचा अधिकार त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या मुलांना माहित. तसं भगवंता तुझ्या नामाचा महिमा तुला माहित नाही, तो आम्हाला विचार, बाकीच्याला विचारायला जाऊ नकोस. तुकोबाराय सांगतात, आयऱ्या गैराची संगत करण्याविषयी एक काम करा. नाम साराचे हे सार शरणांगत यमकिंकर. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय नामाची तुलना करतात भगवंतावर. कुणीतरी प्रश्न केला असेल तुकोबाराय त्या नामाचा फायदा काय, तुकोबाराय तिथंच फायदा देऊन सांगतात शरणांगत यमकिंकर. अरे जगाला त्रस्त करणारा काळ महाराज त्या नामा पुढे शरण आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही काय करा, उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. त्या उत्तम नामाविषयी तुम्ही भजन करण्याचा प्रयत्न करा आणि त्या पुरुषोत्तमाचं नामस्मरण करण्याचा तुम्ही अट्टहासाने प्रयत्न करा. कुणीतरी तुकोबारायांना प्रश्न विचारला असेल, तुकोबाराय तुम्ही सांगता अट्टहासक पूर्वक, विवेको कमी करा, अट्टहासक पूर्वक त्या नामाचं भजन करा, पुरुषोत्तम नामाचं चिंतन करा. अरे पण फायदा काय? इथं फायदा असल्याशिवाय कोण कोणत्या गोष्टीला लक्ष देत नाही. फायदा काय झाला, फायदा पुरावा काय, पुरावा. तुकोबाराय तिसऱ्या चरणात पुरावा देऊन जातात. नाम जपता चंद्रमौळी, नाम जपता चंद्रमौळी, नामे तरला वाला कोळी. ऐका, पुरावा काय नामाच्या फायद्याचा. ज्याने महाराज स्वतःच्या डोक्यावरती चंद्र मोडलेला आहे त्याला जाऊन विचारा नामाचा फायदा काय. अरे वाल्मिक ऋषींना जाऊन विचारा नामाचा फायदा काय. महाराज दोन्ही पुरावे देऊन गेले. म्हणून उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगून जातात, तुका मने वर्णू काय तारक विठोबाचे पाय. उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. अरे भगवंताच्या नामस्मरणात इतकी ताकद आहे महाराज की भगवंताचे तारक असणारे चरण सहजासहजी तुम्हाला प्राप्त होऊन जातील. म्हणून त्यासाठी काय करा, उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. विठ्ठल विठ्ठल. ज्ञान्यांचे राजे जगताचे मैबाप विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबराय, शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज प्रेममूर्ती असणारे संत श्रेष्ठ नामदेवराय, निळोबराय, नवीन ज्ञानोबरायांचे अत्यंत जीवलग आमचे नामदेवराय, तुकोबाराय आदी सर्व संत पंचायतन सनातनावरती, हिंदू धर्मावरती, संप्रदायावरती, वारकरी परंपरेवरती प्रेम करणारे संपूर्ण ते माझे सूर्य सज्जन संगाती पाय आठवीत विठोबाचे. खरं तर आजची सेवा किमनिमित्त आहे, सर्वांना ज्ञात आहे. गेल्या 2 वर्षापासून महाराज हा नामयज्ञ सोहळा माझा असणारा लहान भाऊ, आपल्या भागातील एक असणारा वैभव, आमचे असणारे गणेश महाराज जगताप असतील, त्यांच्या आयोजनातून महाराज गेली 2 वर्ष अखंडितपणे हा नामयज्ञ सोहळा चालत आलेला आहे.
आणि हा असणार आपलं हे तृतीय वर्धापन दिनानिमित्त असणार आपला हा चालू अखंड हरिनाम सप्ताह. खरं तर ज्ञानश्री वारकरी गुरुकुल आणि त्या गुरुकुलाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त भव्य दिव्य कीर्तन सोहळा. खरं तर गेल्या 3 वर्षापासून महाराज आपलं हे आपल्या गावामध्ये महाराज हे गुरुकुल कार्यरत आहे. एक लक्षात घ्या, एखादं जर तुम्ही चांगलं घर बांधलं तर त्या घरातली माणसं 100 वर्ष तुमची आठवण ठेवतील. एखादं मंदिर जर तुम्ही चांगलं उभं केलं तर त्या गावातली माणसं 250 ते 400 वर्ष तुमची आठवण ठेवतील. पण जर तुम्ही ज्ञानदान करणारं गुरुकुल उभा केलं तर हजारो वर्ष महाराज त्या मातीमध्ये तुमचं नाव शिल्लक राहिल्याशिवाय राहत नसतं. ज्यावेळेस बोरी गावचा इतिहास लिहिला जाईल आणि बोरी गावच्या इतिहासात बोरी करता कोणी कोणी योगदान दिलं, विशेष योगदान दिलं असं ज्यावेळेस लिहिलं जाईल त्यावेळेस सुद्धा महाराज आमच्या गणेश महाराजांचं नाव लिहिल्याशिवाय बोरीचा इतिहास पूर्ण होणार नाही. निश्चित आयुष्यात काय असतं, काही माणसं फार जगतात पण त्यांच्याकडून काही घेण्यासारखं नसतं आणि काही माणसं फार थोडंच जगतात पण एवढं त्यांच्याकडून घेण्यासारखं असतं की ते सरतही नाही आणि उरतही नाही. इच्छादानी येते उळलाचे समर्थ अवघेचे अर्थ पुरवितो, सर येथे नाही कदा काळी पुढती वाटी कवळी घ्यावेस. आणि महाराज हा ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या आशीर्वादाने, संत सावता बाबा गोरोबा काकांच्या आशीर्वादाने नामयज्ञाचा असणारा हा अग्नी महाराज 3 वर्ष झालं धगधगत आहे. हे 3रं आपलं वर्ष महाराज आहे. 3ऱ्या वर्षाची आपण आता वाटचाल महाराज 3रं वर्ष पूर्णत्वाकडे आपण असणारी आपली ही वाटचाल आहे. खरं तर ह्या नाम अग्नीमध्ये, या ज्ञान अग्नीमध्ये बऱ्याच जणांच्या आहुत्या म्हणजे शरीराच्या नव्हे, बऱ्याच जणांच्या कष्टाच्या आहुत्या आहेत. पण त्या सगळ्यात मोठी आहुती कोणाची असेल तर आमच्या गणेश दादांची नाही, गणेश दादांच्या वडिलांची आणि त्याहीपेक्षा गणेश दादांच्या आईची. का तर महाराज मी संस्थापक आहे, मला चांगलं ज्ञात आहे. संकेत महाराज आहेत, आमचे दयानंद महाराज आहेत, जवळजवळ 3-4 संस्थापक महाराज इथं उपस्थित आहे. आपण बाहेर गेल्यानंतर आपण कार्यक्रम करत फिरतो, आपण ह्या गावात जाऊ त्या गावात जाऊ, पण मुलांचं संगोपन करणं महाराज ऐका, सगळी सोंग माणसाला करता येतात पण पैशाचं आणि भुकाचं सोंग माणसाला करता येत नाही. आणि महाराज जो अन्नदान करणारे आमची माय आहे आणि अन्नदान करणारे आमचे जे वडील आहेत त्यांच्याकरता जोरदार एकदा महाराज टाळी वाजवा. खरं तर कष्ट इथं कोणाचं असेल, गणेश दादांचं कष्ट आहेच आहे, पण त्याहीपेक्षा महाराज लाख कष्ट आमच्या आईचं आणि आमच्या वडिलांचं आहे. निश्चित सर्वांच्या सहकार्यातून, संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्यातून चालू असणारी आपली ही संस्था, हे गुरुकुल. या गुरुकुलामध्ये महाराज असणारे आमचे उद्याचे ज्ञानोबराय तुकोबराय महाराज तयार होणार आहे. कोण गोरोबा काका असतील, कोण सावता महाराज असतील. खरं तर महाराज आपल्या गावचं फार आपलं भाग्य आहे की हिंदू धर्माची सनातनाची परंपरा जोपासणारं गाव महाराज आपलं, आणि त्या परंपरेला अजून वाढवणारं गावामध्ये आपल्या एक हिरा गावाने दिला. हा आपल्या गावचा अभिमान असला पाहिजे. ऐका, आजचा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. अभंगाचा भाव अगदी धावता मी 4 चरणाचा अंदाज तुमच्या समोर मांडून जातो. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय नामाची तुलना भगवंतावर करतात, ते नाम घेण्याचा अट्टाहास 2ऱ्या चरणात करतात. ते नाम घेतल्यानंतर फायदा कोणाला झाला त्याचा पुरावा तुकोबराय 3ऱ्या चरणात देऊन जातात. आणि अशा नामाचा आपल्याला काय फायदा होईल हे 4थ्या चरणात तुकोबराय सांगून जातात. असा सरळ आजच्या अभंगाचा अंदाज माझ्याकडे मोजून अर्धा तास आहे. अर्ध्या तासामध्ये अभंगाचा पूर्ण अंदाज बांधणं महाराज शक्य नाही. खरं तर अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीमगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजो निधी ज्ञानांचे राजे जगताचे मायबाप विश्वमौली संत श्रेष्ठ ज्ञानोबराय, समस्त ग्रामस्थ, टाळकरी, माळकरी, वारकरी, गावकरी, विविध क्षेत्रातून कार्यकारी असणारे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, क्रीडा प्रत्येक क्षेत्रातील महाराज आज मान्यवर इथं उपस्थित आहेत. कीर्तनाची वेळ महाराज 7 ते 9 आहे, जवळजवळ 7:15 झालेले आहेत. पण निश्चित ह्या परंपरेवरती प्रेम करणारी माणसं आलेली आहेत आणि येत सुद्धा राहणार आहेत. करेक्ट आपल्याला सेवा आपली टायमिंग वरती सोडायची आहे, पण ही सेवा संपवत असताना का भगवंताचं नामस्मरण करावं एवढा तरी आपला प्रश्न महाराज सुटला तरी माझं आजचं कीर्तन सफल झालं. विठ्ठल खरं तर इथं आल्यानंतर बऱ्याच जणांना हा लवाजमात दिसल्यानंतर वाटत असेल काय गरज आहे गणेश महाराजांना एवढा खर्च करण्याची, स्वतःचे सेवा करत असलं तरी झालं. अरे एवढा खर्च ते करतात. बऱ्याच वेळा असं होतं महाराज, गावात एखादा सप्ताह उभा करायला लागला, गावात एखादं मंदिर उभा करायला लागला, एखादी संस्था उभा करायला लागला, एखादं तुम्ही शिबिर घ्यायला लागला, गावातली एक पिलावळ अशी उडते ती म्हणायला लागते काय गरज आहे गड्या असे खर्च करायचे. अरे सप्ताहाला खर्च करण्यापेक्षा त्या सप्ताहाच्या खर्चामध्ये गावातला रस्ता झाला असता, गावातलं वाचनालय झालं असतं, गावातली व्यायामशाळा झाली असती, गावातलं ग्रंथालय उभा राहिलं असतं. पण ऐका,
ह्या खर्चामध्ये तुम्ही गावातला रस्ता करू शकता महाराज, ह्या खर्चामध्ये तुम्ही गावातली व्यायामशाळा उभा करू शकता, पण महाराज त्या रस्त्यावरून चालायचं कसं हे शिकण्याकरता तर इथं यावं लागेल. म्हणजे ह्या खर्चामध्ये तुम्ही रस्ता उभा करताल, पण त्या रस्त्यावर चालायला शिकण्याकरता तुम्हाला ह्याच गुरुकुलामध्ये यावं लागेल, हे विसरून चालणार नाही. विठ्ठल हला विठल 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 विठल. खर तर गणेश दादांवरती प्रेम करणारे सर्व आप्तजन सखेश्वरी मित्र परिवारात आवर्जून उपस्थित आहेत. माझ्यावरती ह्या परंपरेवरती प्रेम करणारे माझे असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळेच महाराज, परंपरेतील असणारे माझे भक्त भाविकजन, माझे असणारे माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकाराने असणारे, कीर्तनामध्ये अधिकाराने जास्त असणारे, गायनामध्ये मृदुंगामध्ये कलेने महाराज ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे सर्वच ज्ञातृवर्ग इथे उपस्थित आहेत. आवर्जून महाराज यांची नाव मी सर्वच परिचयाचे आहेत, पण 2-4 आवर्जून घेऊन जातो. खर तर ज्यांच्या घरी स्वतःचं शिबिर चालू असताना 150-200 मुलं महाराज घरी सोडून ते महाराज ह्या सेवेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. महाराष्ट्राचा एक लाडका आवाज आमचे संकेत महाराज यादव असतील, त्यांचा मनापासून ऋणी आहे. आमचे दयानंद महाराज असतील, आमचे ज्यांचा आवाज महाराज महाराष्ट्राने तर ऐकलेला, त्यांना आपल्या गावासाठी काही नवीन नाही. ज्यांचा आवाज घेतल्याशिवाय आणि ज्यांचं नाव घेतल्याशिवाय मला वाटतंय महाराष्ट्रातल्या टॉप 10 गायकांचं महाराज पूर्णावळी पूर्ण होणार नाही, असा माझा असणारा भाऊ आमचे अविनाश महाराज जाधव असतील, त्यांचाही मनापासून ऋणी आहे. त्यांना सुंदर अशा साथीकरता उपस्थित असणारे आपली फडकरी परंपरा तेवढ्याच ताकदीत जोपासणारे आमचे समाधान दादा असतील. खरं तर त्यांची रूपावळी ऐकल्या आमच्या जीवाला फार समाधान झालं. फक्त एक समाधान आम्हाला असमाधान झालं की विठोबा रुक्माई झालं तरी गड्या फोडता अभंग कसा येतोय ऐका. परंपरा धोंडोपण दादांची परंपरा जोपासणार आपलं गाव, संपूर्ण टाळकरी माळकरी अक्षय दादा असतील, संपूर्ण संकेत दादाचे सहकारी असतील, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आमचे खर्चे मंडप कळस, त्यांचाही मनापासून ऋणी आहे. माझ्या इकडं उजव्या हाताला असणारे आमचे पाटील महाराज, संपूर्ण आपलं टाळकरी माळकरी गावातील भजनी मंडळ असतील, दादा असतील, तात्या असतील, संस्थेतील असणारी माझी लहान भावंड असतील ऐका. खरं तर आज ही लहान भावंड टाळ घेऊन उभा आहे. आम्ही एकेकाळी महाराज तिथं उभा राहत आलेलो आहे. जवळजवळ 23 वर्ष झालं ही परंपरा महाराज आपण अखंडितपणे मी माझ्या वडिलांची जोपासत आलेलो आहे. प्रत्येकाला काही ना काही परंपरा असते महाराज. हे टाळ घेऊन भजन करणारी माझी लहान भावंड उद्याचे कीर्तनकार होतील, गायक होतील, वादक होतील, मी हमी ह्या कीर्तनातून देऊ शकत नाही, पण ह्या नारदाच्या गादीवरून एक सुरुवातीला हमी देऊन जाईल महाराज. इथं गणेश दादांच्या आणि ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या आश्रयाखाली महाराज भजन करणारी आमची लहान भावंड महाराज, ज्ञानोबरा तुकोबरांच्या अक्षरात त्यांनी तर टाळ वाजवलं आणि उड्या मारल्यात. ते उद्याचे कीर्तनकार गायक वादक होणार नाहीत, पण 1% समाजातील ते गुन्हेगार मात्र निश्चित होणार नाहीत. आणि निश्चित महाराज हे शिबिर त्या करता आहे, संस्काराचं मार्दवन करणारं महाराज हे शिबिर आहे. आणि ऐका, मी काल मला वाटतं काल का परवाच आपलं कीर्तन बोरीमध्ये झालेलं आहे. बोलत असताना मी एक संकल्पना धावती मांडून गेलतो. पुत्र आणि पौत्री कोणाला म्हणायचं, म्हणजे मुलगा आणि मुलगी कोणाला म्हणायचं, तुम्हाला चांगलं ज्ञात आहे. जो आपल्या वाड वडिलांच्या पाठीमागं 3 सचं संरक्षण करतो त्यालाच मुलगा म्हणून घेण्यात अधिकार आहे. 3 स म्हणजे 3 ससे नव्हे, 3 स. पहिलं जो आपल्या वाड वडिलांच्या पाठीमागं पहिलं स संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन करतो त्याला महाराज मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आहे. दुसरा जो आपल्या वाड वडिलांच्या पाठीमागं संततीचं संरक्षण आणि संवर्धन करतो त्याला मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आहे. पण ऐका गंमत, संपत्ती तर कोणीही कोणाच्या नावावर करून घेईल. संपत्ती नावावर करण्याकरता आपण असे महाराज महाभाग बघितलेले ज्यांनी स्वतःच्या सख्या मायबापाचा नरडीचा घोड घेतलेला आहे. संपत्ती तर कोणीही नावावर करून घेईल, संतती तर कोणीही महाराज, संतती तर कोणीही वाढवत राहील, पण आपल्या वाडवडिलांच्या पाठीमागं त्यांनी घालून दिलेल्या संस्काराचं मार्दवन तेवढ्या लख्या जोक्यात महाराज जोपासणं ते फार महत्वाचं असतं. आणि महाराज ही माझी लहान भावंड उद्या बाकीचं काय करतील का नाही, पण निश्चित वाडवडिलांनी घालून दिलेल्या संस्काराचे मोती महाराज, त्या मोत्याचा सुंदर हार तयार केल्याशिवाय ते महाराज घरी जाणार नाहीत, एवढं तरी मला चांगलं ज्ञात आहे. विठ्ठल मृदुंगासाठी आवर्जून उपस्थित राहणारे आमचे रोहन महाराज असतील, आमचे जयरत्न महाराज असतील, संपूर्ण टाळकरी माळकरी वारकरी महाराज आजच्या कार्यक्रमाचं रेखांकर म्हणजे आठवणी जोपासण्याचं कार्य जे करत आहेत ओम साई क्रिएशन, आमचा रोहित असेल. खरं तर सेवेसाठी आवर्जून उपस्थित राहणाऱ्या महिला भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, सर्वांचा मनापासून ऋणी आहे. खरं तर आज ज्यांचं विशेष महाराज ज्यांचं नाव घ्यावं लागेल, खरं तर ज्यांच्या सौजन्यातून ज्यांच्या कष्टातून महाराज आजचा हा महाप्रसाद आपल्याला मिळणार आहे. म्हणजे कोणत्या लाभाची अपेक्षा न ठेवता फक्त पुण्यदान घडावं आणि आपल्या भावाला मदत घडावी, आपल्या लेकराला मदत घडावी आणि आपल्या गावचं नाव मोठं व्हावं, अशा भावनेत महाराज ज्यांनी अन्नदान करण्याकरता पुढं पाऊल सरसावला. श्री गणेश हनुमंत पाटील, श्री अभिजित बाळासो पाटील, श्री राजेंद्र दादा कुचेकर,
श्री अमित गजानन जोरी, श्री गोविंद शंकर वाघमोडे, श्री रामदास गेनदेव कुचेकर आणि श्री बाळकृष्ण बलभीम वाघमोडे या अन्नदात्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. खर तर तुमच्या सहकार्यातून नाही का त्यांनी एकट्याने सप्ताह करायचं म्हटलं तरी महाराज सप्ताह करणं सोपं नाही. अलीकडच्या काळात लग्न करायचं म्हणलं तरी नवरा आणि बायको तयार असतील तर ब्राह्मण नसले तरी महाराज लग्न होऊन जाईल. आमचे ज्ञानोबराय तर सांगून जातात पशुपक्षी विवाही जोशी कामा पुरता नाही. महाराज पशुपक्षाच्या लग्नात ब्राह्मण आला काय नाही आला काय त्यांना देणं घेणं नसतं, दोघांचं तरी लग्न होऊन जाईल. पण महाराज अखंड हरिनाम सप्ताह करायचा झाला तर ते एकट्याचं महाराज नाही, इथं सगळ्यांच्या सहकार्यातून महाराज हा नामयज्ञ उभा करावा लागतो. तुम्ही आम्ही खेडी मेळी गदारोळी आनंदे यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. महाराज सगळ्यांच्या सहकार्यातून हा अखंड हरिनाम यज्ञ सोहळा सुरू झालेला आहे. अहो गंमत आहे का, इथं एकटा पकवाज येऊन चालत नाही. पकवाज जरी आला तर पकवाजाला गटी सुद्धा महाराज यावी लागते. नुसताच पकवाज गटी नाही, त्याला कणिक सुद्धा महाराज यावी लागते. नुसताच विनेकरी नाही, विना सुद्धा हवा. टाळ हवेत, गायक हवेत, वादक हवेत, कीर्तनकार हवा, फार महत्वाचे तुम्ही हवात. म्हणजे सगळ्यांना पूरक एकामेकाच्या धाग्यात गुंपलेला धागा हा म्हणजे महाराज हा नामयज्ञ सोहळा आहे. आणि खरं तर पाहायला गेलं तर महाराज हा नामयज्ञ सोहळा नाव लौकिकासाठी अजिबात केला नाही. खर तर कोण येते घरा अमुच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा. तुकोबराय फार सुंदर बोलून जातात. अगं आवले आपल्या दारात येणाऱ्या माणसाला जरा गोड बोलत जा. आपल्या दारात येणारी माणसं काय मानपान मिळावं म्हणून येत नाहीत. मग कोण येते घरा अमुच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा. माने पाचारिता नवी अरुणक येसे ते लोकप्रियतेसाठी. हा शब्द अंडरलाईन करून घ्या. कुठंतरी प्रेमाचा संबंध जपला जावा, कुठंतरी प्रेम महाराज वाढलं जावं. त्याच भावनेपोटी माझ्या सकट महाराज आपण सर्वजण इथं आलेलो आहोत. मला महाराज ज्ञात आहे इथं माझ्या सकट कोणच नाही महाराज. आज इथं गाधीवर उभा राहत असताना प्रत्येक जण व्यवहाराच्या अपेक्षेने उभा राहिला नाही. का तर व्यवहाराची प्रक्रिया कधीही महाराज डोक्याकडून राबवली जाते. आज प्रत्येक जण फक्त आणि फक्त मैत्री प्रेम आणि ऋणानुबंध जपण्याकरता महाराज उभा राहिलेला आहे. का तर व्यवहाराची प्रक्रिया कधीही महाराज डोक्याकडून राबवली जाते, पण ऋणानुबंध जपण्याचे संस्कार कधीही हृदयाकडून संक्रमित होतात. आणि महाराज आमची असणारी अंतस्थ, आमची फार जीवलग असणार आमचा जोडीदार, त्याच जोडीदाराच्या सुखामध्ये आपण सर्वजण आलात. मनापासून अगोदरच मी सर्वांचं ऋण आहे. विठ्ठल सर्वांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये आपला महाराज नामयज्ञ सोहळा चालू आहे. ज्यांचं विशेष असं सहकार्य समस्त ग्रामस्थ बोरी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, माजी सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन, युवा उद्योजक, व्यावसायिक, बागायतदार आणि मित्र परिवार समस्त ग्रामस्थ बोरी, श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ, श्री विठ्ठल पाटील भजनी मंडळ, श्री राम भजनी मंडळ, श्री राम जप संकुलन बोरी आणि श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ सर्वांचा मनापासून ऋणी आहे. खरं तर ज्यांचं विशेष असं सहकार्य प्राप्त झालं. खरं तर आयुष्यात महाराज इथं एक गुंठा स्वतःच्या सख्या भावाला माणूस द्यायला तयार होत नाही, पण ज्यांनी नुसताच गुंठा नाही, त्यांनी बांधकामा सकट महाराज आमच्या गणेश दादांना एवढी जागा दिली. खरं तर आमचे असणारे जागेचे सौजन्य दाते यशवंत दादा चव्हाण सर एकदा सरांकरता जोरदार टाळी वाजवा. ऐका, अरे तर सख्या भावाचा जरी पाऊल दुसऱ्याच्या रानात पडला तर सक्का भाऊ पक्का होईल कधी कळून येत नाही. पण महाराज कोणताच मागचा पुढचा विचार न करता नुसतीच जागा नाही, महाराज स्वतःची शाळा महाराज डायरेक्ट त्यांनी गणेश दादांना दिली. फार सरांचं प्रेम आमच्या दादांवर, त्यांनी हे असंच टिकून राहावं. सुंदर अशी माईक सिस्टीम ज्यांची आहे आणि ज्यांचं सौजन्य प्राप्त झालं. आमचे खर्चे मंडप कळस दादांचाही मनापासून ऋणी आहे. ऐका, प्रस्तावना जास्त लांबवत नाही. आजचा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. प्रस्तुत अभंगातून तुकोबराय नामस्मरण करणारा म्हणजे भगवंताचं भजन करता आम्हाला उपदेश करतात आणि भगवंताचं नामस्मरण घ्या असा उपदेश सरळ सरळ करून जातात. तुकोबराय आम्हाला बोलायला लावतात. ऐका, आता तुकोबरायला आम्हाला बोलायला लावायची काय गरज आहे महाराज? संपूर्ण मृत्यू लोकाचा जर विचार करायला गेला तर आमचं जीवन कसं आहे महाराज? संवाद प्रिय जीवन आहे. आम्ही कीर्तनात बसलो तरी आमचं तोंड शांत राहत नाही, मग बाकीचं तर सोडा. आणि तुकोबराय तुम्ही आम्हाला म्हणता बोला, अरे आम्ही कधी कीर्तनात बसलो तरी महाराज शांत राहणार नाही. आम्ही झोपलो तरी काही वेळेस झोपेत महाराज आमची बडबड, म्हणजे थोडक्यात कधी कधी आपण चावळत राहू. अरे संवाद प्रिय आमचं असणारं जीवन, तुम्ही म्हणता बोला. असा एक सुद्धा माणूस इथं नाही की तो बोलल्याशिवाय राहत नाही. कस काय म्हणता महाराज तुम्ही असं? आम्ही असे बरेच मौनी महात्मे बघितलेत की जन्मात त्यांनी कधी स्वतःच्या तोंडातून एक शब्द सुद्धा बाहेर काढला नाही. आजन्म त्यांनी मौन धरलं. तुकोबराय सांगतात तोंडाने जरी बोलत नसले तरी त्यांचा संवाद कोणाशी होतो? तर त्यांचा संवाद स्वतःच्या मनाशी तरी होतोच ना. विठ्ठल तुकोबराय प्रमाण देऊन जातात.
तुका म्हणे होय मनाशी संवाद, तुका म्हणे होय मनाचे संवाद, हे तुका म्हणे होय मनाशी संवाद, तुका म्हणे होय मनाचे संवाद, आपुलाची वाद आपणाशी, आपुलाची वाद आपणाशी, आपुलाची वाद आपुलाची वाद तुका म्हणे मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाचे, आपणाचे वाद आपणाचे, मनाची संवाद आपणाचे वाद आपणाचे, आपणाचे वाद अरे प्रत्येकाचा संवाद प्रिय जीवन आहे महाराज. इथं बोलल्याशिवाय आम्हाला एकही मिनिट जात नाही. पण असं नाही महाराज, आम्ही मौनी माणसंही बघितली. अजन्मजन्नी स्वतःच्या तोंडातून एक शब्द काढला नाही. तुकोबाराय म्हणतात ते जनाशी बोलले नाहीत, पण स्वतःच्या मनाशी तरी बोलले. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. ऐका, मग आज तुकोबाराय महाराज इथं बोलायला अडकाटी करत नाहीत. आज तुकोबाराय उलटा मला बोलायला सांगतात. म्हणजे ऐका, बऱ्याच वेळा माणसाचं मानसशास्त्र असं असतं. एखाद्या माणूस एखादं कार्य करत असेल आणि जर त्याला कोणी सांगितलं ते कार्य तू करू नकोस, त्याला काय येतो? राग येतो. अरे तू कोण मला सांगणारा? इथं महाराज विद्यार्थ्याला वाटतं मला शिक्षकांनी सांगायचा काय संबंध, लहान मुलांना वाटतं आईबापाचा काय संबंध मला सांगायचा, समाजाला वाटतं मोठ्या माणसाचा काय संबंध मला सांगायचा, नवीन बायकोला वाटतं नवऱ्याचा संबंध मला काय सांगायचा. अजून किती खाली जाऊ. इथं कोणालाच कोणाचं ऐकायचं नाही. प्रभुत्व इच्छन्ति सर्वे दास्यत्व मनी ना इच्छन्ति. ऐका, योग वशिष्ठकार सांगतात तिथं प्रत्येकाला मालक व्हायचंय, कोणालाच कोणाचं नोकर व्हायचं नाही. आणि तुकोबाराय आडवा जर कुणी महाराज आम्हाला पाय घातला तर आम्ही त्याचा पाय आडवा त्याला केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मग आज तुकोबाराय म्हणत नाही तुम्ही बोलू नका, उलट तुकोबाराय म्हणतात तुम्ही बोला. म्हणजे बऱ्याच वेळा गावात एखाद्या व्यसनमुक्तीचा महाराज उपक्रम सुरू झाला आणि गावात येऊन त्यातल्या एखाद्या कार्यकर्त्याने सांगायला सुरुवात केली, व्यसन करू नका रे. बऱ्याच वेळा व्यसन करणाऱ्या माणसाला राग येतो, तुझा काय संबंध, तुझ्या काय घरचे आम्हाला चारा येतात का? म्हणून मी तर महाराज आता व्यसनमुक्तीत कार्य करत असताना आता संकेत दादा फार जवळचे आहेत. तात्यांचं व्यसनमुक्तीचं कार्य आपल्या भागात फार ताकदीने चालतं. मग बऱ्याच वेळा महाराज आता स्वतः ताते असतील माणसं उभा राहतात आणि सांगतात व्यसन करू नका. व्यसन हे संसाराला लागलेलं भिरूड आहे. अरे दारूच्या एका घोटासोबत तुम्ही बापाची इज्जत, आईची स्वप्न, स्वतःच्या बायकोची मर्यादा, स्वतःच्या लेकरांचं भविष्य मातीमूल करतात. पण बऱ्याच वेळा महाराज पिणाऱ्याला ते पटत नाही. काय तुमच्या घरची पितो का तुम्ही आम्हाला सांगायला लागला? मग आमच्यात असे काही युक्तिखोर असतात. मी तर महाराज असंच सांगून जातो, व्यसन करू नका मी मतात अजिबात नाही. माझं तर मत आहे महाराज, एक घेत असाल तिथं दोन घ्यायला सुरुवात करा. मी नावं सांगणार नाही, मला माहित आहे नावं सांगल्यावर काय होतं. ऐका, पण व्यसन करू नका मी असं अजिबात सांगणार नाही. का महाराज, व्यसनाचे तोटे बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितलं, आज मी फायदे सांगून जातो. ऐका, व्यसनाचा सगळ्यात मोठा फायदा, व्यसन करणारा माणूस कधीच म्हातारा होत नाही. का तर तरुणपणातच उचलावं लागतं, म्हातारपणा व्हायचं टेन्शनच नाही. अरे आयुष्यात जर एखादी करू नको गोष्ट म्हणली तर माणसाला मला ते मुद्दाम करू वाटते. मग आज तुकोबाराय महाराज थोडा आडवा पाय करतात. ऐका, म्हणजे थोडा उलटा विचार तुकोबाराय म्हणतात. तुकोबाराय सांगतात बोलू नका म्हणत नाही. तुकोबाराय म्हणतात उलट बोला, बिंदास्त बोला. तुकोबाराय बोलण्याचे फायदे सांगून जातात. ऐका, अरे इथं आमचं जीवन हे संवाद प्रिय, आम्ही बोललंच पाहिजे. आमचे गुरुवारे घोले बाबा फार सुंदर सांगून जायचे, जर तुमचं आणि एखाद्या माणसाचं पटत नसेल तर तुम्ही बोलणं सोडू नका. का तर बोलणं सोडलं तर सगळ्यात मोठा तोटा होईल. की सगळ्यात मोठा तोटा होईल महाराज, नात्यातलं अंतर वाढत जाईल. महाराज, नात्याची पॉलिसी जपायची असेल तर संवादाचे हप्ते आम्हाला नियमित भरावे लागतात. आम्हाला मैत्री जर जपायची असेल तर मित्रासोबत कमीत कमी महिन्यातून एक तरी आमचा संवाद झाला पाहिजे. ज्या माणसासोबत आमचा संवाद थांबून जातो तो माणूस आमच्यापासून लाखो किलोमीटर दूर जायला लागतो. ऐका, मी तर मुद्दाम सांगेल सगळ्यांनी बोला, फक्त कीर्तन झाल्यावर बोला. ऐका, मी सगळ्यांना सांगून जाईल बोला. तुम्ही म्हणसाल का बोला, फायदा काय? फायदा आहे का बोलण्याचे? माणूस जर बोलत असेल तर पहिला फायदा होतो, लक्ष्मीर वसते जीवाग्रे, जीवाग्रे मित्र बांधवा. माझ्या बुद्धीचं सांगत नाही, शास्त्रकार सांगतात. बोलणाऱ्या माणसाला लक्ष्मी प्राप्त होते, बोलणाऱ्या माणसाला मित्र बांधव प्राप्त होतात.
बोलणाऱ्या माणसाला गौरव प्राप्त होतो, बोलणाऱ्या माणसाला महाराज भगवंत प्राप्त होतो. विठ्ठल तुम्ही आम्हाला सुरुवातीलाच बोलण्याचे फायदे सांगायला लागला. न बोलण्याचे काही तोटे आहेत का? ऐका, जसं बोलण्याचे फायदे आहेत तसं न बोलण्याचे सुद्धा तोटे आहेत. फुलेबाबांचं वाक्य मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जर तुमचं आणि एखाद्या माणसाचं पटत नसलं तरी तुम्ही बोलणं सोडू नका. का? पहिला तोटा अंतर वाढतं, दुसरा तोटा मार्ग निघत नाही, तिसरा तोटा त्याच्या मनात काय चाललं हे भावनेला वाट मिळत नाही, आणि सगळ्यात चौथा तोटा महत्वाचा आहे का, आयुष्यात ती व्यक्ती तुमच्यापासून कायमची दूर झाल्याशिवाय राहत नाही. पहिलं अंतर वाढतं. मला ज्या व्यक्तीसोबत तुमचं संवाद होत नाही ती व्यक्ती तुमच्यापासून दूर दूर जायला लागते. दुसरा तोटा मार्ग निघत नाही. महाराज एखाद्यावर भांडण झाली तरी माणसाने संवाद करावा आणि मार्ग काढावा. बोलण्याचे 4 प्रकार आहेत, एक जल्प, वितंडा, वाद आणि संवाद. वादाशी देणं घेणं नसावं, वितंड अजिबात नसावा, जल्प तर नसावाच नसावा, पण संवाद निश्चित असावा. आमचे तुकोबारे तर फार सुंदर बोलून जातात, भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यांशी देऊ. अरे देवा, आम्हाला कोणाशी वाद घालायला तू लावू नकोस. नाथ महाराजांकडे एक व्यक्ती आला आणि तो सांगायला लागला, नाथ महाराज, सगळ्या काशीतल्या ब्राह्मणांना मी हरवलंय. कशात? चर्चासत्रात. मला तुमच्याशी चर्चा करायची आणि तुम्हाला हरवायचं. नाथ महाराजांनी विचारलं, काय तुझं मत आहे? तो म्हणला, माझं मत आहे भगवंत निर्गुण आहे. नाथ महाराज म्हणलं, खरं आहे गड्या, निर्गुणच आहे तो. तो म्हणला, सगुण तरी म्हणा. नाही नाही, निर्गुणच आहे तो. वादच घालायचं नाही. तो म्हणला ना, जर हत्ती आकाशात उडतो, मी लगेच म्हणणार कालच सकाळीच आमच्या आकाशातून उडत उडत आमच्या बोरीतून गेला. वादच घालायचा नाही. का तर महाराज, नको त्या माणसासोबत वाद घालण्यात आयुष्याचा वेळ खर्च करायचा नसतो. हत्ती चले बाजार, कुत्ते भुंके हजार. कुत्रे भुंकतायत म्हणून हत्ती जर त्यांच्या पाठीमागे धावायला लागला तर तो हत्ती कसा? प्रत्येकाने स्वतःच्या मस्तीत आणि स्वतःच्या शिस्तीत आनंदात महाराज जीवन जगायचं असतं. वाद घालण्यात आयुष्याचा महाराज काही मजा नसते. विठ्ठल महाराज, माणूस जर बोलला नाही तर पहिला तोटा अंतर वाढतं. अहो, आमचे ज्ञानोबराय सांगतात, जो माणूस बोलत नाही त्याच्या मनात काय चाललंय ब्रह्मदेवाला सुद्धा कळणार नाही. न बोले तया पुढे श्रेष्ठाही नेना होय. अरे, न बोलणाऱ्या माणसासमोर ब्रह्मदेवाला हात टिकवावे लागतील त्याच्या मनात काय चाललंय कळायला. दुसरा तोटा, भावनेला वाट मिळत नाही, म्हणजे मनातलं कळत नाही. तिसरा तोटा, आतल्या गाठीचा माणसं आपोआप समजायला लागतात. हा फार मोठा तोटा आहे महाराज. आतल्या गाठीचा तुम्हाला सांगू का? आतल्या गाठीचा कधी म्हटला जातो? बऱ्याच वेळा 4 माणसं बैठकीत बसले असतील आणि 3 जण बोलत असेल आणि एक खाली मान घालून बसला असेल. गावातली माणसं काय म्हणतात? तिला आतल्या गाठीचं आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला कोणी आतल्या गाठीचं म्हणू नये तर मोकळ्या मनाने बोला जरा. इंदुरेकर फार सुंदर वाक्य सांगतात, जे माणसं मोकळ्या मनाने हसतात, मोठ्याने हसतात, ती माणसं मोकळ्या मनाची असतात. आणि जी माणसं हसतच नाही ती माणसं, ते तुम्हीच म्हणा आता, ते आतल्या गाठीचे असतात. अरे, माझं तर साधं मत आहे का, राग आला तरी माणसाने बोलून दाखवावं आणि प्रेम आलं तरी ते तुम्हाला त्याने दाखवून द्यावं. उगाच त्या भावना जर तुम्ही दाबत बसल्या, नदी जर वाहती असेल तर नदी काय असते? नदी पूज्य होते. पण नदी थांबली तर नदीचं काय होतं? डबकं झाल्याशिवाय राहत नाही. तसं जर तुम्ही कोणाशी संवाद केला ना तर परिणाम आहे का? कोणाशीच तुम्ही बोलला नाही तर त्या भावना तुमच्या आतमध्ये दाबून राहतात. परिणाम हार्ट अटॅक नाहीतर कोणता ते रोग झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल एक तर अंतर निघत नाही, मार्ग निघत नाही, भावनेला वाट मिळत नाही. फायदे सांगितले 4. 1, लक्ष्मी प्राप्त होते. ऐका, ह्या जगात बोलणाऱ्याच माणसाला पैसा प्राप्त होतो. आपल्याकडे मन आहे महाराज, बोलणाऱ्याचे मुगही विकले जातात पण न बोलणाऱ्याच्या गावालाही गिराईक मिळत नाही. आपण बोललं पाहिजे महाराज. बोलणाऱ्या माणसाला मित्र बांधव प्राप्त होतात, पण कसं बोलावं? गोड बोलावं. जगत असताना महाराज जिभेवरती साखर, मेंदूमध्ये बर्फ ठेवून आपण जीवन जगावं तसं बोलावं. म्हणजे जगत असताना आपल्या बोलण्याचा आपण ताळामेळा राखावा. तुका म्हणे ताळा नाही त्याच्या वकळा. बोलत असताना मधुरावाणी ओटी, तुका म्हणे वाव पोटी. साचानी मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. महाराज असं बोलावं. ज्ञानोबराय सांगतात, बोलत असताना असं बोला की तुमच्या बोलण्यामुळे कोणाची येत किंचित भुवई सुद्धा उचलली नाही गेली पाहिजे. विठ्ठल एकतर बोलण्याचा पहिला फायदा, मी 3-4 तोटे सांगितले, मी फायद्याकडे मला यायचं. ऐका, का तुकोबाराय बोलायला सांगतात महाराज. फार प्रत्येकाला महाराज आपल्याकडे दृष्टांत आहे, पण आपल्याला तेवढा वेळ धावता नाही.
काटछाट काटछाट करत 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 मला बोलायचंय. एखादा शब्द त्या काटछाटीत इकडं तिकडं झाला तर समजून घ्या गड्या, ऐका. बोलण्याचे फायदे कोणते? पहिला फायदा महाराज मित्र बांधव प्राप्त होतात. दुसरा फायदा लक्ष्मी प्राप्त होते. आता तिसरा फायदा आहे का? गोड बोलणाऱ्या माणसाला बोलणाऱ्या माणसाला समाजात गौरव प्राप्त होतो. तुम्ही जर गोड बोलत असाल तर 1000 माणसं तुम्हाला डोक्यावरती घेऊन नाचतात. स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेत गेले. महाराज सगळ्यांची भाषणं झाली आणि स्वामीजींना फक्त 1 मिनिट भाषण करता दिला. पण त्या 1 मिनिटामध्ये फक्त एकच वाक्य स्वामीजी बोलले, पण 5 मिनिटं टाळ्या वाजत राहिल्या. कोणतं एक वाक्य? बंधूवर भगिनींनो. महाराज एका वाक्यातून भारताचा असणारा सर्व धर्म समावेशाचा आणि सगळ्यांना बंधू भगिनी म्हणण्याचा महाराज जो धर्म आहे तो एका वाक्यात महाराज स्वामीजींनी जगात पोचवला. परिणाम आहे का? शिकागो धर्म परिषद अख्खं जग स्वामीजींना डोक्यावरती घेऊन नाचलं. गोड बोलणाऱ्या माणसाला माणसं अंगा खांद्यावर खेळवतात, पण बोलणे जशी वृष्टी इंगळाची. फार जवळचा जरी असेल पण इंगळासारखा कठीण बोलत असेल, चटका देणारा बोलत असेल तर त्याच्या हक्काची माणसं त्याला दूर लोटतात. ज्यासे तुझं गुंती ती तो मोकल ती आणती. त्याच्या हक्काची माणसं त्याला दूर लोटल्याशिवाय राहत नाहीत. ऐका, आपण दारात असताना घरात असताना कोणता पक्षी पाळतो आवडीने? आपण पाळत असताना अंगा खांद्यावर कोणत्या पक्षाला खेळवतो? आपण कावळा पळतो का पोपट पळतो? आपण कावळा पळतो का पोपट पळतो? नाही, आम्ही कोंबड्या पळतो. तुमचं काय आमचं सारखंच आहे गड्या. ऐका, अहो आम्ही पाळत असताना कावळा पळत नाही, आम्ही काय पळतो? पोपट पळतो. का? महाराज पोपट गोड बोलतो, नवीन असतो, मिठू मिठू बोलतो. आता प्रमाण द्यायची गरज नाही गड्या. आमचे तुकोबराय फार सुंदर सांगून जातात. मधुरा उत्तरी रावा खेळे किंवा राया खेळे उराउरी. अरे पोपट गोड बोलतो, परिणाम पोपटाला अंगा खांद्यावरती खेळवलं जातं का? तर तो गोड बोलला. गोड बोलणाऱ्या माणसाला गौरव प्राप्त होतो. गोड बोलणाऱ्या माणसाला मित्र बांधव प्राप्त होतात. चांगलं बोलणाऱ्या माणसाला महाराज पैसा प्राप्त होतो. आणि सगळ्यात महत्वाचं महाराज बोलणाऱ्या माणसाला सगुणाचंही दर्शन होतं आणि बोलणाऱ्या माणसाला निर्गुणाचंही दर्शन होतं. एका एकाच्या संवादे कैसे झाले ब्रह्मानंदे. तुका म्हणे पदे या रे बंधू हरीची. आमचे तुकोबराय फार सुंदर नाटात सांगून जातात. अरे एकामेकाचा संवाद झाल्यामुळेच महाराज भगवंत गोपाळांच्या जवळ आला. नाहीतर गवळ्यांची ताक पिरे कोण पोरे चांगली. एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते महाराज. का गोपाळांना देवानी जवळ केलं? गोपाळ देवाशी बोलले म्हणून देवानी जवळ केलं. विठ्ठल. आणि 5वा फायदा महाराज निर्गुणाची प्राप्ती ही महाराज बोलण्यामुळे होते. एकतर निर्गुण स्वतः बोलत नाही, बोले ना बोलो देईना, पण कोणाबरोबर बोलतं? बोले बोलत या सवे. आमचे नामदेवराय नाटात सांगून जातात महाराज निर्गुण बोलत नाही, कोणाला बोलून देत नाही, पण ते कोणाशी बोलतो? जो त्याच्याशी संवाद घालेल त्याला बोलल्याशिवाय महाराज तो राहत नाही. म्हणून ऐका, आपल्यालाही देवाला म्हणता यावं. देवाची भक्ती करता करता आपलंही हृदय महाराज इतकं अद्गत व्हावं. महाराज नामदेवरायांचा हातचा दुधाचा प्याला महाराज भगवंताने पिला. का पिला? नामदेवरायांना त्यांच्या आईने सांगितलं, जा नामदेवा आणि देवाला नैवेद्य काय करून ये? दाखवून ये. नाही महाराज, आपली माई नव्हती ती. ऐका, नामदेवरायांना सांगितलं की देवाला नैवेद्य चारून ये. 5 वर्षाचे नामदेवराय रावळात गेले. देवासमोर ताट ठेवलं. जेवा देवा. महाराज दगडाची मूर्ती कस काय खाली उतरेल? तासभर वाट बघितली. देव काय मूर्तीतून खाली यायला तयार नाही. नामदेवांना रडू कोसळलं. जर असंच ताट मी जर घेऊन गेलो तर माझी माय मला भरपूर मारेल. अरे दामाजी शेठजींचं म्हणजे माझ्या वडिलांच्या हातचा रोज आवडीने घास खातो आणि माझा घास खात नाही. तू जेवलाच पाहिजे गड्या. देव जेवायला तयार नाही. नामदेवरायांनी मला देवाचे संवाद केला. संवाद राखता राखता नामदेवराय म्हणले, हे देवा, जर तू जेवला नाही तर कपाळ मोक्ष तुझ्या समोर करेल मरून जाईल गड्या. नामदेवरायांनी देवाला धमकी दिली. प्रेमाची धमकी आहे महाराज, आपल्याला असे देवाला देता यावे. अरे आमुचे मागणे अम्मासी काय येऊने तुम्हासी. तुका म्हणे करतो तुला ठाव नाही सा विठ्ठला. एवढ्या ताकदीत महाराज ज्या दिवशी आम्ही देवाकडे बोलू, देवाला अशी महाराज धमकी देऊ, त्या दिवशी देव मिळवण्याकरता वेगळा प्रयत्न करायची गरज नाही महाराज. आपल्याला म्हणता आलं पाहिजे, अरे झाडाला उलट टांगून घेतलेल्या वटवागळाला तू खाली पडून देत नाही. तू शूर्पणखेचा उद्धार केला, तू रावणाचा उद्धार केला. मग आम्ही तर तुझी लेकरं आहे गड्या. तुला आमच्यासाठी यावंच लागेल, आमचं आम्हाला द्यावंच लागेल. ज्या दिवशी असा संवाद महाराज आम्ही त्याच्याशी करू, त्या निर्गुणाला सगुणात आल्याशिवाय महाराज राहणार नाही. विठ्ठल. महाराज तुम्ही सांगितलं बोला. ऐका, माझी प्रस्तावना फक्त बोलण्या शब्दावरच मला मांडायची.
नामपरच चिंतन करायचंय, पण नामाचा जास्त विस्तार मी करणार नाही का. तुम्ही आम्हाला सांगितलं बोला, न बोलण्याचा तोटा सांगितला, बोलण्याचा फायदा सांगितला. आम्हाला पटलं गड्या, बोललंच पाहिजे. मग आजपासून आम्ही बोलायला सुरुवात करणार. गावातल्या जर 4-5 माणसांनी सांगितलं जास्त बोलू नको, तरी आम्ही थांबणार नाही. एखाद्याला मुद्दाम फोन लावणार, तो म्हणला ना अडचणीत आहे, तरी तासभर त्याला फोन ठेवून देणार नाही. नवे नवे त्या कंपनीच्या बाईचा जरी फोन आला तर तिच्याची तासभर गप्पा मारणार, पण फोन काय ठेवणार नाही का. तुकोबराय सांगतात, अरे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो. तुम्हाला बोला सांगितलं, पण कसं बोला हे तुम्ही शिकला नाही. अरे जसं न बोलण्याचे तोटे आहेत, जास्त बोलणे म्हणजे बोलण्याचे फायदे आहेत, तसं जास्त बोलण्याचे सुद्धा तोटे आहेत महाराज. ऐका, 3 तोटे जास्त बोलण्याचे. पहिला तोटा महाराज, ह्या जगात वैर कशामुळे वाढतं तर फक्त आणि फक्त बोलण्यामुळे वाढतं. महाभारत कशामुळे झालं असेल, मग नको तिथं द्रौपदी महाराज एक वाक्य उच्चारलं, कोणतं, आंधळीची पोरं आंधळीच. परिणाम ऐका, ह्या एका वाक्यामुळे महाराज जवळजवळ किती लक्ष किती कोटी माणसांना मारावं लागलं. तुम्ही एकदा महाभारत चेक करा. अहो, माणसाचं बोलणं हे दुधारी शस्त्र असतं. माणसाची जीभ ती दुसऱ्याचा तर घात करतेच करते, पण स्वतःचाही घात केल्याशिवाय राहत नाही. आणि माणसाची जीभ माणसाच्या शरीरावर घात करत नाही, पण माणसाची जीभ माणसाच्या हृदयाचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहत नाही. प्रमाण देतात तुकोबराय. वचन ते नाही तोडीत शरीरा, 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 भेद ते अंतरा वज्र ऐसे, भेद ते अंतरा वज्र ऐसे, भेद ते अंतरा वज्र ऐसे, भेद ते अंतरा वज्र ऐसे. वचन ते नाही तोडीत शरीरा, भेद ते अंतरा वज्र ऐसे. ऐका, म्हणून जर वाचनी जर आपण कोणाचा अपमान करत असाल तर हात आखडता घ्या करा. का तर शरीरावर झालेली जखम एक वेळ विसरेल, पण अंतकरणावर झालेला वार माणूस काही केल्या विसरत नाही. म्हणून कोणाचा जर शब्दाने अपमान करत असाल तर हात आखडता घ्या. का तर अपमान असं कर्ज आहे महाराज, तो प्रत्येक जण शतपट व्याजाने फेडण्याकरता कायम प्रयत्नशील असतो. महाराज, जास्त बोलण्याचा पहिला तोटा वैर वाढतं. जास्त बोलण्याचा दुसरा तोटा बहुबोल दाता मन त्या वाचाळ. आणि जास्त बोलण्याचा तिसरा तोटा, जास्त बोलणाऱ्यापासून देव दुरावला जातो. आमचे तुकोबराय महाराज एका गवळणीत सांगतात, जास्त बोलणाऱ्या गवळणीला देवाने रास क्रीडेत प्रवेश दिला नाही. बोलक्या वाचाळा कृष्णारता नाही. किंवा आमचे ज्ञानोबराय सांगून जातात, फार बोलणाऱ्या गोपाळांना देव सहजासहजी स्वतःच्या जवळ येऊन देत नाही. अनंत वाचाळ बरळ ती बराळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी, त्या कैसा गोपाळ पावे हरी, त्या कैसा गोपाळ पावे हरी. अनंत वाचाळ बरळ बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी, त्या कैसा गोपाळ पावे हरी, त्या कैसा गोपाळ. अनंत वाचाळ बरळती बरळ, अनंत वाचाळ बरळती बरळ, अनंत वाचाळ बरळते बरळ, अनंत वाचाळ बरळते बरळ. गोपाळ पावे हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. अनंत वाचाळ बरळ ते बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी. ऐका, जास्त बोलणाऱ्या माणसाला देव स्वतःच्या जवळची जागा देत नाही. ऐका,
आपला परमार्थ भगवंताच्या जवळ चाललाय कधी ओळखायचं? ज्या दिवशी आपली झोप कमी होईल, ज्या दिवशी आपलं खाणं कमी होईल आणि ज्या दिवशी आपलं बोलणं कमी होईल. पण आपलं खाणं म्हणचाल तर महाराज कोयता मारून गाडी आपण भरत असतो. तव जेवेचा हातो फाटे, जेविता वाटे गोमटे, परिणामी अंती शेवटी मरण. आता महाराज ज्ञानोबरायांचे वारी जवळ आले. मला वाटतं 8 जुलैला ज्ञानोबरायांचं प्रस्थान आहे. मग बऱ्याच वेळा वारकरी वारीला चालले की वारकऱ्यांची 15 दिवस अगोदर तयारी लागते. कशाची? नाटपाठ करणं, पत्रिका पाठ करणं, पूजेची वेळ, समाधी अजिबात नाही. मग वारीत गेल्यानंतर महाराज नाश्ता मिळायचा नाही म्हणून घरूनच महाराज लाडू चिवडा पापड्या त्याची सगळी तयारी चाललेली असते. आता खरं सांगा बरं, वारीत काही खायला कमी असतं? पुण्यापर्यंतच्या वारकऱ्याला विचारा महाराज, नुसता दिंडीतून हात जरी बाहेर केला तर हातात केळ येईल, बिस्किट येईल, लाडू येईल. महाराज खाण्याची कमतरता नाही. बरं दिंडी मालकाला महाराज काळजी असते. आता दिंडी मालकाला विचारा, सकाळ संध्याकाळ नाश्त्याची जेवणाची सोय करावी लागते, दुपारी चहा पाण्याची सोय करावी लागते, खायची अडचण नसते. पण माणसाला वाटतं की जर घरून खायला कमी नेलं तर वारीत उपाशी मरावं लागेल. बरं वारीत आपण सोय कशाची करतो? नाश्त्याची. आता खरंच सांगा, मी कालच प्रश्न विचारला, आता आलं योगाने म्हणून डबल सांगून जातो. घाम्याला बरं मुरमुरं खाणं चांगलं का मूडभर काजू बदाम खाणं चांगलं? तुम्हाला काय वाटतं गड्या? मूडभर काजू बदामातून महाराज जीवनसत्व घामेल्यापेक्षाही जास्त मिळतात. पण वारीत आमचा नाश्ता महाराज, आम्ही डिशाने मुरमुरं खात नाही. मग आमचा चिवडा डायरेक्ट थैलीमध्ये. आमची थैली महाराज त्या तंबूच्या मध्ये ते 10-15 जणी किंवा जण आम्ही बसतो. जे महाराज ताव सुरू करतो हान सावळ्या महाराज, खाता खाता परिणाम असा होतो ऐका, ते मुरमुरे ना, रस्ते हा, स्निग्ध हा, कशातच महाराज 4 महाराज असणाऱ्या सात्विक पदार्थात ते मोडत नाहीत. मग परिणाम ऐका, जास्त नाश्ता केला की देव स्वतःच्या जवळची जागा देत नाही. मग वारकरी चालतात पंढरपूर, फलटण, नातेपुते ह्या रस्त्याने, आणि वारीत आती खाणारा त्या डांबरी रस्त्याने चालत नाही. मग तू कुठं चालतो? ऊसाच्या आड, फांदीची आड. अरे जास्त खाणाऱ्याला थोडा आवाज द्या. जास्त खाणाऱ्याला देव स्वतःच्या जवळची जागा देत नाही का? नाश्ता शब्दाचा अर्थ आहे महाराज आशनित मिती न आशनित, म्हणजे भूकही लागू नये खाल्ल्यागतही वाटू नये. समजा पाटील महाराज एखाद्याला म्हणलं नाश्ता केल्यावर म्हणलं जीवन घ्या गड्या, त्याने 2 भाकऱ्या तिथंच मोडल्या पाहिजेत. पण आपला वारीतला नाश्ता पार धोत्राचा काष्टा फेटसतो नाश्ता. जास्त खाणाऱ्याला देव स्वतःच्या जवळची जागा देत नाही, जास्त झोपणाऱ्याला देव स्वतःच्या जवळची जागा देत नाही, आणि फार महत्वाचं जास्त बोलणाऱ्याला देव जवळची जागा देत नाही. मग तुकोबाराय सांगतात बोला, तुम्ही बोला, निश्चित बोला, बोलायला विरोध नाही. पण कसं बोला ऐका, थोडं महाभारताकडे येऊ. महाभारताने बोलण्याच्या बाबतीत 4 प्रकार सांगितले. पहिला अव्यारुव्यारतम श्रेयाहू, सत्यमध्ये व्यारतम तद्वितीयम, प्रियमध्ये व्यारतम तत्तृतीयम, आणि चौथं धर्मेमध्ये व्यारतम तत्चतुर्थम. ऐका, जर बोलण्या वाचून दमच निघत नाही, काहीतरी बोलण्यापेक्षा आपलं गप बस. म्हणजे वेडे वाचाळ काय निके, वेड वाचाळ बोलणाऱ्या माणसापेक्षा मुका माणूस कधीही बरा. म्हणजे तोंड उघडलं की कायम शिव्या घालणाऱ्या माणसापेक्षा गप बसलेला माणूस कधीही चांगला. आणि मौनम सर्वार्थ साधनम, मौन आयुष्यात मौन धरणं फार महत्वाचं. अव्यारू व्यारुतम श्रेय अहू. ऐका, काहीतरी बोलण्यापेक्षा गप बस. पण नाहीच बोलण्या वाचून दम निघत, गप बसूच वाटत नाही. मग सत्यमध्ये व्यारुतम तद्वितीयम, नाही बोलण्या वाचून दम निघत तर बोलायचं झालं तर खरं बोल. आपण शाळेत शिकलोय नेहमी खरे बोला, ते फळ्यावरच राहिलं, पण नेहमी खरे बोला. ऐका, जर खरं बोलायचं झालं तर महाभारत 3री अडचण निर्माण करताय का? प्रियमध्ये व्यारुतम तत्तृतीयम, खरं बोल, पण कसं बोल? कानाला गोड वाटेल असं बोल. नाहीतर बऱ्याच वेळा ते तरुण सागर जे सांगतात सत्य हे कायम कडू असतं, ते माणसाला सहजासहजी पचत नाही. आमच्या ज्ञानोबराय सांगतात बोलताना असं बोला, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ. गुरुवर्य कैलासवासी नामदेवप्पा फार सुंदर दृष्टांत यावरती द्यायची. अरे माणसाने बोलावं कसं? साज बोलावं, म्हणजे खरं बोलावं, पण खरं बोलत असताना मवाळ बोलावं. काय झालं, एका पोराच्या घरी तिचे मित्र मंडळी आले, आणि आल्या आल्या महाराज त्या पोराने स्वतःच्या आई वडिलांची ओळख करून द्यायला सुरुवात केली. महाराज ऐका, त्यांनी वडिलांकडे बोट केला आणि मुलांना सांगायला लागला, हे पहा मित्रांनो, हे माझे वडील. आणि आईकडे बोट केला आणि म्हणला, ही माझ्या वडिलांची बायको. काय खोटं आहे का? वडिलांची बायको म्हणजे कोण? आईच. आता आईची ओळख करून देताना सांगितलं, हे पहा मित्रांनो, ही माझी आई. आणि वडिलांकडे बोट करून म्हणला, हा माझा आईचा नवरा. काय खोटं आहे सांगा बरं? खोटं नाही महाराज, पण मवाळ नाही ना. अरे प्रियमध्ये व्यारतम तत्तृतीयम, पण चौथं फार महत्वाचं, मवाळ बोल, गोड बोल, पण उगत गोड फेकू नको. मग कसं बोल? बोलावे ते धर्मा मिळे,
बरे डोळे उघडूनी कशासाठी खावे शेन जेणे जन थुंकेते. अरे बोलायचं झालं तर असं बोल जे धर्माला मिळल. बोलायचं असं झालं तर असं बोल की ज्या बोलण्याने कोणाला त्रास होणार नाही, कोणाचं मन दुखावलं जाणार नाही. बोलायचं झालं तर असं बोल कसं, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आणि हाच उपदेश तुकोबराय करतात. ऐका, एक बोलणं असतं अधमातील अधम बोलणं, एक बोलणं असतं अधमातील उत्तम बोलणं, एक बोलणं असतं उत्तमातील अधम बोलणं. आणि जे आजच्या अभंगात येतं ते बोलणं हे महाराज उत्तमातील उत्तम बोलणं. अधमातील अधम बोलणं कोण बोललं? दुर्योधन बोलला. अरे 5 गावं सोडा, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही. अधमातील अधम बोलणं. अधमातील उत्तम कोण बोलले? विदुर काका बोलले. अरे काय झाले तरी तुमचे भाव आहेत ते. माणसाने गावाचं देवाचं भावाचं खाऊ नाही गड्या, द्या थोडं तरी त्यांना. आदमातील उत्तम विदुर काका बोलले. आदमातील उत्तम विदुर काका बोलले. काही माणसं उत्तमात अधम बोलतात. एक तुकोबाऱ्यांचा अभंग आहे, आता माझ्याकडे वेळ नाही, घरी गेल्यानंतर वाचा. मांडवाच्या दारा पुढे आणीला म्हातारा, म्हणे नवरी आणा टिंब टिंब जाळा नवऱ्याचे ते तोंड, समय न कळे काय उपयोगे वेळे. एका पोराचं लग्न कसंच जमत नव्हतं. पार 41 वर्षाचा तरुण झाला पण स्वप्न सुद्धा लग्नाचं पडत नव्हतं. मामाची कृपा झाली, लग्न आलं. लग्नाच्या आदल्या दिवशीची बैठक बसली. घरातल्या माणसाने त्या पोराच्या आजोबाला पुढं केलं. आजोबा, एकतर बंट्याचं कसं तरी जमलंय, तुम्ही लग्नात येचाल आणि असं बोलचाल, चाललेला खेळ एका मिनिटात मोडीला काढताल. म्हणजे काय काय माणसं अशी वळवळ करतात की चाललेली चळवळ एका मिनिटात मोडीला काढतात. तुम्ही बोलू नका. काय म्हातार म्हणलं बोलू नका, लग्नाला येऊ नका. अरे एकुलते एक नातवाचं लग्न आहे, मी लग्नाला येणार. म्हातारा काहीतरी लग्नात खोड करेल म्हणून माणसांनी चुकवलं, लग्नाला गेले. कुणीतरी शेजाराने सांगितलं, बाबा लग्न लागलं, तुम्ही कुठं इथं, चला लग्नाला. आणि कुणीतरी मला त्या माणसाला आणलं, थेट असं मंडपाच्या पुढं आणून बसवलं. 11चं लग्न, 12 वाजल्या पण नवरी नवरदेव काय मंडपात येई नाहीत. तशी म्हाताऱ्याची तळपायाच्या मस्तकाला जायला लागली. आता नवरी नवरदेव कुठं गुंतलेली तुम्हाला सांगायची गरज नाही. ऐका, परिणाम असा झाला की महाराज म्हातारा जागेवरून उठलं, दंदन पावलं टाकत स्टेजवर गेलं. ब्राह्मण काकाच्या हातातला माईक ओढला आणि तिथं जाऊन नवऱ्याला शिव्या द्यायला लागलं, नवरीला शिव्या द्यायला लागलं. आता नवरीला काय दिलं तुम्ही घरी जाऊन बघा, मला गोडव्यांगाने घरी जायचंय. नवऱ्याला काय दिलं मी सांगतो. अरे तिथं जाऊन म्हातारा म्हणायला लागलं, कुठाय तो काळ तोंडादारा, त्याचं तोंड जाळा. परिणाम आहे का, नवऱ्याच्या शिव्या सहन केल्या पण जशा नवरीला दिल्या परिणाम चाललेलं लग्न एका मिनिटात मोडून काढलं. याला म्हणायचं उत्तमातील अधम बोलणं. विठ्ठल वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, उत्तम उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, उत्तम उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. ऐका, अभंगाच्या दुसऱ्या चरणाला डायरेक्ट स्पर्श करण्याचं कारण का, मला आज बोलणे या शब्दावर चिंतन करायचं होतं. तोडकं मोडकं कसं केलं काटत छाटत, पण बोलणे या शब्दाला मी न्याय देण्याचा प्रयत्न केला. ऐका, आयुष्यात बोलणं फार महत्वाचं, पण ते कसं असं होतं कोबराय सांगतात. उत्तमा उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. अरे बोला पण कसं बोला, उत्तम बोला. अरे बोला पण कसं बोला, पुरुषोत्तमाविषयी बोला, बाकीच्या विषयी बोलू नका. ऐका,
येणाऱ्या 17 तारखेपासून महाराज कोणता महिना चालू होणार आहे? अधिक मास होणार आहे. म्हणजे कोणाचा अधिक मास, कोणाचा मल मास, कोणाचा पुरुषोत्तम मास आणि बऱ्याच जणांचा धोंड्याचा महिना. ऐका महाराज, मल मास का म्हणायचा? प्रत्येक वर्षामध्ये कमीत कमी तिथीची वृद्धी आहे, त्यामुळे 9-10 दिवस पाठीमागं पडतात. त्या दिवसांचा सगळा मिळून महाराज एक 13वा महिना तयार केला जातो, त्याला म्हणायचं मल मास किंवा अधिक मास. का तर आणि अधिक मास का म्हटलं जात? ऐका, अधिक महिन्यात तुम्ही जेवढं काही सत्कर्म करचाल ते अधिकस्य अधिक फलम. महाराज, एकदा तुम्ही देवाचं भजन केलं तर 100दा भजन केल्याचं पुण्य तुम्हाला सहजासहजी लागतं. ऐका, पण एकदा जर पाप केलं तर 1000 वेळा पाप केल्याचं पाप लागतं. एवढी विसरून चालू नका. म्हणजे महाराज, अन्यत्रीचे तीर्थी नसे. बाकीच्या जागेवर पाप केलेलं तीर्थाच्या जागाने संपून जातं, पण तीर्थाच्या जागेवर पाप केलेलं तीर्थीचे वज्रले पिवसे. बाकीच्या जागेवर पाप केलं तर एक वेळ महाराज तीर्थाच्या जागेवर संपून जाईल, पण तीर्थाच्या जागेवर पाप केलं तर ते वज्रासारखा लेप होऊन जातो. तसं बाकीच्या महिन्यात केलेलं पाप अधिकात महाराज पुण्य केलं तर निघून जाईल, पण अधिकात जर तुम्ही जर पाप केलं तर अधिकाचं कोणाच्याच बापाने संपणार नाही. विठ्ठल तुकोबराय आज आम्हाला सांगतात पुरुषोत्तम नामाविषयी चिंतन करा. एक प्रश्न उभा राहतो, तुकोबराय तुम्ही सांगितलं पुरुषोत्तम नामाचं चिंतन करा, पण अडचण अशी का नामाचं चिंतन करायचं? तर तुकोबराय उत्तर देतात, अरे ज्या भगवंताला मिळवल्यानंतर तुम्ही फार स्वतःला धन्यवान समजता, त्या भगवंतापेक्षाही भगवंताचं नामस्मरण फार उंच आणि ताकदीचा. ही अभिव्यक्ती तुकोबराय मांडतात. अभंगाचं पहिलं चरण. नाम सारा तेरे तार, नाम सारा तेरे तार, नाम सारा तेरे तार, नाम सारा तेरे नामसाराचे हे सार शरणांगत यमकिंकर. ऐका, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय तुलना करतात. साराचे चे शब्द आल्यामुळे महाराज तुलना झाली. म्हणजे त्याही पेक्षा महाराज ते चांगलं, याला म्हणायचं चकारात्मक. ऐका, म्हणजे कधी कधी चकारात्मक कधी वापरलं जातं, फार निश्चयपूर्वक असेल तर चकारात्मक वापरलं जातं, पण कधी कधी त्याच्याही पेक्षा चांगलं दर्शवण्याकरता छे वापरलं जातं. ऐका, चला फार महत्व आहे महाराज. चला जसं परमार्थात महत्व आहे तसं चला संसारात सुद्धा महत्व आहे. आयुष्यात च असणं फार महत्वाचं, म्हणजे निश्चय असणं महत्वाचं आणि त्याही पेक्षा चांगलं असणं महत्वाचं. ऐका, तुकोबराय सांगतात भगवंताचं नामस्मरण भगवंतापेक्षाही ताकदीचं आहे. सगळ्यांना कथा ज्ञात आहे. रावणाने सीतामातेचं हरण केलं, मनुष्याकृती रागवे ख्याती केली, माणसासारखं जगायचं होतं, माणसासारखं वागायचं होतं. परिणाम, सीतामातेचा शोध घेत घेत संपूर्ण वानर सेना गोळा करत समुद्रावरती आले. समुद्रात तरुण जायचं मनात आलं असतं तर एका क्षणात महाराज लंकेत जाता आलं असतं, पण माणसासारखं वागायचं. मग समुद्रातून कसं जायचं? नौकेत तर इतकी माणसं बसणार नाहीत, 56 कोटी सहस्र अक्षणी वानर बसणार नाहीत. मग पूल बांधायला सुरुवात झाली. पुलाची कथा सगळ्यांना ज्ञात आहे. नीलांनी पूल सुरू केला, अभिमान झाला, बुडला, परत दगडावरती रामलेलं तो पूल पाण्यावरती दगड तारायला लागले. दिवसभर काम झालं, जवळजवळ 550 योजना पूल झाला. म्हणजे जवळजवळ 550 योजने पूल झाल्यानंतर रात्री रामप्रभूला झोप लागली नाही.
समुद्राकाठी फिरता फिरता रामप्रभूच्या उगच महाराज मोकळं डोकं शतानाचं खोकं म्हणतात तसं मनात विचार आला, अरे एवढं माझ्या नावाने दगड तरतात, मग कशाला उगच शाय नसायची, कशाला वेळ घालवायचा, मीच दगड टाकून देतो रात्रीचाच पूल बनवून घेतो, म्हणजे गाड्या सीतामातेकडे जाता येईल. आणि रामप्रभूने एक दगड उचलला आणि पाण्यामध्ये टाकला. परिणाम आहे का, जसाच दगड टाकला तसाच त्याने तळ गाठला. देवाला वाटलं जरा मोठा झाला गाड्या, त्यांनी नारळ एवढा उचलला, तो टाकला, त्यांनी 200च्या स्पीडने तळ गाठला. देवाला वाटला हाही मोठा झाला, मग सुपारी एवढा खडा उचलला, तो जसा पाण्यात टाकला त्याने मला टुपुक आवाज केला, तो दिसनासाच झाला, त्यांनी डबल तळ गाठला. आता साधा मानसशास्त्राचा नियम आहे का, रस्त्याने चालता चालता जर तुम्ही पडला तर पडल्यानंतर पहिल्यांदा लागलंय किती बघता का, मला कोणी पाहिलंय बघता? रस्त्याने तुम्ही पडला, पडू नाही गाड्या पण पडला आहे का? चालता चालता जर तुम्ही पडला तर पहिल्यांदा लागलंय किती तपासता का, कोणी पाहिलंय बघता? कोणी पाहिलंय? देवाने म्हणलं जाऊन द्या, बुडाली बुडाली दगड, पण मला कोणी बघितलंय का तरी बघावं. इकडं तिकडं पाहिलं, पाठीमाग जसं देवाने मला तोंड केलं तसं हनुमंतराय हात जोडून उभे, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंतरायला देवाने प्रश्न केला, हनुमंतराया तुम्ही कधी आला? हनुमंतराय म्हणले देवा पहिल्याच दगडाला. त्यावेळेस तुकोबराय महाराज हनुमंतरायांची अभियुक्ती घेऊन म्हणत असतील, तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. ऐका, अरे देवाचं भजन देवापेक्षाही ताकदवान आहे. का पटवून देतो मी तुम्हाला, देव महाराज एक तर रक्षण करतो भक्तांचं, आणि दुर्जनांचं काय करतो, संवारण करतो. आता महाराज आपण भक्तही नाही ना आपण दुर्जनही नाही, पटवून देतो. म्हणजे तुम्ही म्हणताल कीर्तनाला आलोय महाराज, आम्ही काय भक्त नाही का? ऐका, आपण भक्त आहोत, पण ज्ञानोबराज तुकोबरायांसारखे भक्त नाही, आणि आपण दुर्जनी आहोत, पण रावणासारखे दुर्जन नाही. पटवून देतो मी तुम्हाला. तुम्हाला पटत नसेल, माझा राग येत असेल तर मी तुमच्या हाताने वधवून घेतो. ऐका, इथं कीर्तनाला आलेल्या आज महाराज गुरुकुलाच्या दारात उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला एक साधा प्रश्न, लहान भाऊ मुलगा म्हणून रागवू नका. कीर्तन आलेल्या कोणत्या कोणत्या माणसाला वाटतं की माझ्यासारखा पुण्यवान माणूस बोरी टाक्या गावात कोण नाही? त्याने एक बोट वरती करा. आवाज आला नसेल मी डबल उच्चारतो. ऐका, कीर्तन आलेल्या कोणाकोणाला माझ्या सकट वाटतं की माझ्यासारखा पुण्यवान इथं कोण नाही गडे? त्याने एक बोट वरती करा आणि माझ्याकडून 1 रुपया बक्षीस घेऊन जावा. अहो महाराज, नाही आमच्यात हिंमत की आम्ही स्वतःला पुण्यवान म्हणू. जाऊन द्या, मग दुसरा प्रश्न उच्चारतो. कीर्तन आलेल्या कोणत्या कोणत्या माणसाला वाटतं की माझ्यासारखा पापी माणूस इथं कोण नाही? त्याने एक बोट वरती करा. मला तो एक व्हॉट्सअपला बघा फार संदेश फिरत असतो संकेत दादा, माणूस एवढाही देखणा नसतो व्हॉट्सअपच्या डीपी सारखा, आणि तो एवढाही कुरूप नसतो आधार कार्डाच्या फोटो सारखा. तो नेमका कसा ती त्याची मनाला चांगलं माहित. आपण काय पाण्यात आहे आपल्या आपल्या मनाला माहित. जगाने महाराज किती चांगलं गोमट म्हणलं आपल्याला पण माहित आहे ना महाराज. आपण एवढेही पुण्यवान नाही ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे, आपण एवढेही पापी नाही रावणासारखे. ऐका, एकतर देव अवताराला येतो ज्ञानोबरायन करता, नाहीतर देव अवताराला येतो रावणा करता. आपलं काय महाराज? ऐका, मी तुम्हाला पापी म्हणत नाही, ऐका, पण मी तुम्हाला एवढं पुण्यवानही म्हणत नाही, हे विसरू नका. साधा नियम सांगून देतो. ऐका, आपण पुण्यवान आहोत म्हणूनच कीर्तनाला आलोय. जर पापी असतो तर इकडे फिरकलो सुद्धा नसतो. उलट गावात कोणतरी म्हणलं असतं चला गणेश दादाच्या तिकडं कीर्तनाला. आपण पापी असतो तर म्हणलं असतं तसल्या भानगडीत आपण पडत नाही, म्हणजे त्याला ह्या भानगडी वाटल्या असत्या त्याला पापी म्हणायचं. आहे का? पटवून देतो, आपण महाराज पापी नाही पण एवढेही पुण्यवान नाही. आपण पुण्यवान आहोत पण एका मर्यादेपर्यंत. पटवून देतो. आपला हा रस्ता कुठं जोडला जातो? हा रस्ता काजडला जोडला जातो. ऐका, आपण सगळेजण महाराज त्या रस्त्याने चालायला लागलो, उगाच आपले पायवाट शतपावली म्हणून चालायला लागलो. चालता चालता काय झालंय का, वेष्टी समष्टी उदाहरण देतो, वेष्टी घ्या, म्हणजे अनेक वचने सांगतो, एक वचने स्वतःवर घ्या. आपण रस्त्याने चालायला लागलो आणि चालता चालता महाराज रस्त्यावर 2 मूर्ती आपल्याला पडलेल्या दिसल्या. एक मूर्ती राजा रावणाची आणि एक मूर्ती प्रभू रामचंद्रांची. आपण उचलणार कोणती? तुम्ही बोलताय, तुम्हाला काय टेन्शन आहे का? तुम्ही नाही बोलला तर मी गाड्या 10 वाजेपर्यंत सोडणार नाही. काय म्हणायचंय तुम्हाला? ऐका, रस्त्याने चालता चालता 2 मूर्त्या पडलेल्या दिसल्या. एक मूर्ती रामप्रभूची आणि एक मूर्ती रावणाची. उचलणार कोणती महाराज आपण? आपल्याला कळतं ना देव कोण राक्षस कोण, रामाचीच उचलणार. पण गंमत आहे का, रावणाची मूर्ती आहे ती महाराज सोन्याची आणि रामाची मूर्ती आहे ती दगडाची. आता कोणती उचलणार महाराज? मी तर पहिल्यांदा रामाची उचलणार, पहिल्यांदा रावणाची उचलणार. आहे का? अरे 1,74,000ला चिटकून आलोय महाराज. इथं आम्ही पुण्यवान आहोत पण एका मर्यादेपर्यंत. मग तुकोबाराय आम्हाला सांगतात तुम्ही ज्या देवाला मिळवण्याकरता प्रयत्न करता, ऐका, तुम्ही पुण्यवान आहात पण देवाला मिळवल्यावर जेवढं पुण्य मिळेल
त्याही पेक्षा देवाचं भजन केल्यानंतर लाखपट तुम्हाला पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. फायदा काय होईल? अरे नाम जपता चंद्र मौली, नामे तरला बाला कोळी, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम, तुका म्हणे वर्णू काय तारक विठोबाचे पाय, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. ऐका, अगदी 2 मिनिटात फक्त ज्ञानोबरायांचा मी फायदा सांगून जातो आणि पूर्ण विराम देतो. ऐका, तुम्ही म्हणचाल नामस्मरण केल्यानंतर कोणाला फायदा झाला? आमच्या ज्ञानोबरांकडे चला. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी कधी लिहिली? वयाच्या 16व्या वर्षी. शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखो झाला. ऐका गंमत. आणि मोठी माणसं स्वतःचं काम झाल्यावर त्या जागेवर जास्त थांबत नाही, ती लगेच निघून जातात. विठ्ठल विठ्ठल मला वाटलं हे तरी गुलाबी गुलाबी म्हणावं लागतं आता कडे. ऐका ऐका, ती त्यांचं रोज तिकडे जाऊन जाऊन आता पाठ झालंय गड्या. बऱ्याच वेळा कीर्तन करायचं पाठ नसलं, मला आज कळलं गड्या, गाणी इकडून येतात तिकडून येत नाहीत. विठ्ठल गंमत आहे का? ऐका, ज्ञानोबरायांचा दृष्टांत सांगतो आणि पूर्ण विराम देतो. अगदी 2 मिनिटं, आगा वेळ घेत नाही. फायदा कोणाला झाला नामस्मरणात? ऐका, 16व्या वर्षी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि समाधीला बसायचा प्रयत्न केला. पण महाराज काळ नेला ज्ञानोबरांना आला. आमच्या निवृत्ती दादांनी बोट वर केली. काळाला वाटलं यंदाची निवडणूक 2 वर्षानंतर फेर निवडणूक. काळ गेला. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी कितव्या वर्षी लिहिली? 16व्या वर्षी. 2 वर्षानंतर काळ आला. किती वर्षाचे ज्ञानोबराय झाले? 18 वर्षाचे. परत महाराज आमच्या सोपान काकांनी 2 बोट वर केली. काळ परत वापस गेला. परत 2 वर्षाने आला. तोपर्यंत ज्ञानोबराय किती वर्षाचे झाले? 20. परत आमच्या मुक्ताईंनी 2 बोट वर केली. काळ गेला आला, तोपर्यंत ज्ञानोबराय झाले 22 वर्षाचे. ज्ञानोबरांनी 21व्या वर्षी समाधी घेतलेली. आमचे निळोबराय सांगतात, जगत उद्धार केला संसारी, ऐसे ऐकून श्री हरी 22 वर्ष असता परी, जगत उद्धार केला संसारी, ऐसे ऐकून श्री हरी म्हणे धन्य धन्य तुमची वैखरी. ऐका, 22व्या वर्षी ज्ञानोबरांनी संजीवन समाधी घ्यायचं ठरवलं आणि काळ ज्ञानोबरांना नेला आला. आणि काळाने बघितलं ज्ञानोबराय संजीवन समाधी घेत आहेत. काळाने दांगोडा सुरू केला. अरे अवघाचे आकार ग्रासेला काळे, ते वरूनही आले अवतार, ये ते पामर जीव किती. अरे मोठ्या मोठ्यांना मी सोडलं नाही, रामादिकांना सोडलं नाही, कृष्णादिकांना सोडलं नाही, ज्ञानोबरांना कसं सोडू? आम्ही ज्ञानोबरांना घेऊन जाणार. पण सगळे वारकरी नामदेवरायांच्या अंतर्गत, नामदेवराय आद्य फडकऱ्याच्या अंतर्गत सगळे वारकरी गोळा झाले. वारकऱ्यांनी काळाला सांगितलं, अरे ज्ञानोबरांना नेण्याकरता 2 बोट वर केले. याचा अर्थ 2 वर्ष नाही, जवरी चंद्र सूर्य तवरी तीर्थी घटस्ती. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबरांकडे फिरकायचं नाही. पण काळ ऐकायला तयार नाही. आणि बऱ्याच वेळा सत्ताशाली संपत्तीशाली माणसं कोणाचं ऐकत नाहीत. उन्मत्त काळ झाला आणि जसा काळ ज्ञानोबरांना हात लावायला लागला तसं वारकऱ्यांनी काय केलं? नामदेवराय सगळ्यात पुढे होते. ऐका, आमचे गुरुवारी बंडाता त्या सांगतात, एकतर वारकऱ्यांनी शिवी द्यायची नसती आणि द्यायची झाली तर आईशिवाय द्यायची नाही. एकतर वारकऱ्यांनी भांडण करायचं नाही आणि जर भांडणच करायचं झालं तर पताकाच उलट्या करायच्या. परिणाम आहे का? वारकऱ्यांनी जशा पताका उलट्या केल्या, काळ पळून गेला. दड 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 दुड 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 पळ सुटला. जसा काळ पळत पळत गेला ना महाराज, दूत सांगे यमा, दिंडी पुढे चाले नामा, मारती अम्मा विष्णुदूत म्हणून. अरे यमदूत महाराज सांगायला लागले यमाला, अरे जगलो म्हणून वाचलो देवा. अरे नामदेव ज्ञानोबरांना न्यायला गेलो तर नामदेवरांनी वारकरी आमच्या अंगावर सोडले. कुठं गेलता तुम्ही? यमाने विचारलं. अरे ज्ञानोबरांना न्यायला गेलतो. यमनला मूर्ख झाला का लेका हो? अरे तुम्हाला तिथं सत्ता नाही, नामधारकाच्या गावात तुम्हाला जायची सत्ता नाही, मग कुठं जा? कुठं जा? अरे बोरीत जा. गणेश दादानी एवढा मोठा सप्ताह उभा केलाय आणि सप्ताह चालू आहे माहीत असून सुद्धा जे कीर्तनाला 1 दिवस सुद्धा येणार नाही त्यांना उचलून ज्ञानोबरांकडे जाऊ नको. आहे का? मग चला आता कुठं? ज्ञानोबरांची माफी मागायला. ज्ञानोबराय आम्हाला माफ करतील. अरे मोठ्या माणसाचं मोठेपण त्यात असतं की तो बारक्याच्या अपराध पोटामध्ये घालतो. चला त्याचंच मोठेपण. आले ज्ञानोबरांकडे माफी मागायला. काळ नमस्कारी वाडे पोडे मानती, पाहावं केवढे भाग्य या माऊलींचे. परिणाम आहे का? ज्ञानोबरांनी संजीवन समाधी घेतली. ऐका, नामस्मरण करणाऱ्या महात्मा महाराज मरत नाही का? तर तो काय करतो? घेईन मी जन्म यादसाठी देवा. महाराज वारकरी मरत नसतो, तो पुन्हा जन्माला येऊन भगवंताचं भजन करत असतो. अरे आमचे ज्ञानोबराय गेले, संजीवन समाधी घेतली तर जोग महाराजांच्या रूपात ज्ञानोबराय उभा राहिले. महाराज आमचे तुकोबराय जर सदैव वैकुंठ गमनाला गेले तर मारुती बाबांच्या रूपात परत ते आमच्या समोर उभा राहिले. आमचे ज्ञानोबराय गेले, मारुती बाबांच्या रूपात आले. तुकोबराय गेले, राऊत बाबांच्या रूपात आले. अशी आमची किती अभियुक्त आहे महाराज. आदर्श असे आमचे आहेत की आम्ही त्यांच्यामध्ये संत पाहत राहतो.
म्हणजे महाराज वारकरी मरत नसतो, नामस्मरण करणारा महात्मा कोणत्या ना कोणत्या रूपात तिथं जन्मालाच येत असतो. तिथं म्हणायचं घेन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. परिणाम आहे का? नामसाराचे हे सार शरणांगत यमकिंकर. जर तुम्हाला यम शरण यावं असं वाटत असेल तर काय करा? माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारावे. सततम कीर्तो यंतो माम यतंतश्च दृढवतः नमस्तस्यंच माम भक्त्या नियुक्त युक्त उपासते. अरे त्या भगवंताचं नामस्मरण करा, किती करा. असुप्तेही अमृतेही कालम नयंत वेदांत चिंतन. ऐका, म्हणून सर्वांना विनंती करतो, नामस्मरण करणाऱ्या माणसाला आयुष्यातली वसवस संपून जाते. नामस्मरण करणाऱ्या माणसाच्या आयुष्यातली चिंता संपून जाते. हरिमुखी गाता हरेपले चिंता त्यांना हे मागवता जन्म घेणे. नामस्मरण करणाऱ्या माणसाच्या आयुष्यातलं पाप संपून जातं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नामस्मरण करणाऱ्या माणसाच्या आयुष्यातली संकट मला दूर पळून जातात. हरिमुखी गाता हरपली चिंता. चिंता रूप असणारी संकट लाखो किलोमीटर दूर पळून जातात. म्हणून सर्वांना विनंती करतो, पहिला दिवस आपला आहे. आतापर्यंत कोणाला त्रास दिला नाही, पण 1 मिनिट सर्वांना त्रास देतो. सर्वांनी आपापले दोन्ही हात उंचावून जोरदार हाताने टाळीन मुखाने भजन करायचं आहे. सर्वांनी हात वरती करा. मी काल बोललोय, आज डबल बोलून जातो. यात कुठली अंधश्रद्धा नाही महाराज. हात उंचावून टाळी वाजवणं, दिवसातून कमीत कमी 1 मिनिट तरी आम्ही हात उंचावून टाळी वाजवली पाहिजे. का? 70% हार्ट अटॅकचं प्रमाण कमी येतं. आणि आम्हाला काळजी आहे गड्या, आम्हाला आमच्या तारखा वाढवायच्या नाहीत. हात वर करा सगळ्यांनी हात वर. आणि दुसरं सांगून जाऊ का? नामदेवरायांच्या कीर्तनात मेलेली माणसं उठायची. आता आम्ही एवढे पुण्यवान नाही गड्या मेलेली उठावी, पण निदान जिथे ती मरू नाहीत म्हणून तरी हात वरती करा. वर कट्ट्यावर बसलेले सगळे करा. आणि जोरदार हाताने टाळीन मुखाने भगवंताचं भजन. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा परामावली नामसाराचे सार चरणांगत यमकिंकर. उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. यातमती ते अवकाश तुमची 10 मिनिटं आगाऊ घेतले त्याबद्दल क्षमस्व. खरं तर आजची सेवा केम निमित्त आहे, सर्वांना ज्ञात आहे. श्री ज्ञानश्री वारकरी गुरुकुल या गुरुकुलाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असणारे आपण सर्वच मान्यवर. खरं तर गेली 3 वर्ष झालं हे नाम मंदिर हे वारकरी गुरुकुल आपल्या गावात उभा आहे. खरं तर अतिशय कष्टाने आमचे असणारे सन्मित्र श्री मृदंग सेवक गणेशजी महाराज जगताप, अध्यक्ष ज्ञानश्री वारकरी गुरुकुल. खरं तर गणेश दादांच्या कष्टातून, त्यांच्या कुटुंबाच्या कष्टातून आणि फार महत्वाचं संपूर्ण गावाच्या साथीतून महाराज हे मंदिराचं काम, मंदिरच म्हणायचं, हे गुरुकुलाचं मंदिर रूपी गुरुकुलाचं कार्य सुरू आहे. ऐका, ते कार्य एकट्याचं नाही. एकटा गणेश दादा जरी तर डोकं लावायला गेला तर ते कधीच महाराज संपून जाईल. पण तुमची साथ जर त्याला प्राप्त झाली तर महाराज हे तृतीय वर्धापन नाही, आपण महाराज सुवर्ण महोत्सव सुद्धा या गुरुकुलाचा तेवढ्याच ताकदीत साजरा करू शकतो. पण कधी तुमची साथ त्यांना एवढी आज आहे तेवढीच साथ राहील. तर अशीच तुम्ही साथ त्यांना देत राहा. खरं तर आमचा भाऊ थोडा तापट डोक्याचा आहे, त्याला लगेच राग येऊन जातो. ऐका, अगदी थोडं काय बोलतो तर त्याला राग येतो, कधी गटी हाणतो का काय अशी अडचण येते. पण ऐका, जरी कधी रागेट असला तर अंतकरण महाराज फार मनमिळाव आहे.
आणि फार रागावणारीच माणसं महाराज, फार क्रोधिष्ट माणसं आतमधून मोकळ्या मनाचे असतात. तो फार मोकळ्या मनाचा आहे. तुमचं प्रेम महाराज तेवढं राहील, तो तेवढीच प्रगती करत राहील. आणि महाराज त्याचं एकट्याचं नाव होणार नाही, मग त्याच्यासोबत आपल्या बोरीचंही नाव झाल्याशिवाय राहणार नाही. मी सुरुवातीलाच बोललो, ज्या दिवशी आपल्या बोरी गावचा इतिहास लिहिला जाईल आणि ज्ञानदान करणाऱ्यांची नावं लिहिली जातील, त्यावेळेस महाराज बोरी नाही, आपल्या इंदापूर तालुक्यात गणेशजी महाराज जगताप यांचं नाव लिहिल्याशिवाय इंदापूर तालुक्याचा इतिहास पूर्ण होणार नाही. आणि ऐका, एक चांगलं घर बांधलं तर 100 वर्ष आठवणीत राहत, एक मंदिर बांधलं तर 400 वर्ष माणूस आठवणीत राहतो. पण हे गुरुकुल ज्ञानदान तेवढ्या ताकदीत झालं तर हजारो वर्ष नाव टिकवण्याची ताकद महाराज ह्या गुरुकुलात आहे. आणि हे गुरुकुल आपल्या गावात आहे, आपल्या गावाचं भाग्य आहे. निश्चित हे गुरुकुल असंच उत्तरोत्तर वाढत राहू एवढीच भगवंताच्या चरणी विनंती करतो. सेवेसाठी आवर्जून उपस्थित सर्व सहकारी, ज्यांचं अन्नदान प्राप्त झालं त्यांचा मनापासून ऋणी आहे. समस्त ग्रामस्थ, टाळकरी, माळकरी, वारकरी, बोरी ग्रामस्थ सर्वांचा मनापासून ऋणी आहे. अगदी एक ठुकी मला शेवटची चाल होईल आणि भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही. अशी संपूर्ण आप्तजनांना, संपूर्ण अन्नदात्यांची आणि गणेश दादांची सर्वांना नम्र विनंती आहे. काजड बोरी. काजड आणि बोरी एकच चाल होईल. तुका मने वरनो काय, तुका मने वरनो काय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, उत्तमा उत्तमा, उत्तमा उत्तमा. रे
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल